श्री नवनाथ कथासार अध्याय 10 गहिनीनाथाचा जन्म व संगोपन। हा अध्याय नित्य वाचला तर त्याचा विशेष करून स्त्रियांना फायदा होईल, त्यांच्यातील कपटपणादी दोष नष्ट होतील, संतती लाभ होईल। अध्यायाला सुरुवात होते। कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथाने गोरक्षास उपदेश केला, वेदशास्त्रात पारंगत बनवले, 14 विद्याही त्याला पढविल्या, सर्व शास्त्रात प्रवीण केले, किमया शिकवली, साबरी विद्या शिकवली, रसायन विद्या शिकवली, पंचमहाकाव्ये सांगितली, सर्व देवांचा वरदहस्त मिळवला, नरशा, कालिका, महमंदा, महिषासूर, जोटिंग, वेताळ, मारुती, श्रीराम वगैरे सर्वांची दर्शने करविली। जेव्हा श्रीरामांची भेट झाली तेव्हा रामाने गोरक्षाला मांडीवर बसवले आणि कीर्ती मिळव असा आशीर्वाद दिला। गणपती, सूर्य, अष्टभैरव, मातृका यांनीही मृत्यूभूमीवर उतरून त्याला आशीर्वाद दिले। 52 वीरांसह श्रीराम, सूर्य वगैरे सर्वांनी गोरक्षनाथास वरदाने दिली व त्याला तपास बसविण्याबद्दल मच्छिंद्रनाथाला सांगून ते आपापल्या स्थानी परत गेले। एक दिवस गोरक्षनाथ संजीवनी मंत्र पठण करीत बसला होता। मच्छिंद्रनाथ जवळ नव्हता, तो एकटाच तेथे होता। त्यावेळी मुले खेळत त्याच्याजवळ आली। ती मुले चिखल खेळत होते। गोरक्षाला त्यांनी चिखलाची गाडी तयार करायला सांगितली, परंतु त्याने आपल्याला गाडी करताच येत नाही, तुम्हीच करून घ्या असे सांगितल्यावर ती मुले स्वतःच गाडी बनवू लागली। त्यांनी गाडी तयार केली। पुढे त्या गाडीवर बसण्यासाठी गाडीवान हवा असा विचार त्या मुलांच्या मनात आला। त्याप्रमाणे ती चिखलाचा पुतळा तयार करू लागली, परंतु काही केल्या ते जमेना, म्हणून ती मुले गोरक्षनाथाला पुतळा करून देण्याविषयी विनवू लागली। गोरक्षनाथाने त्यांची विनवणी कबूल केली व तो चिखल घेऊन पुतळा करावायला बसला। गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करील त्यापासून गहिनीनाथ प्रकट व्हावयाचा असा संकेत होता, त्यामुळेच गोरक्षनाथाला पुतळा करून देण्याची बुद्धी झाली। 9 नारायणापैकी करभंजन हा गहिनीनाथाचा अवतार घेऊन या मातीच्या पुतळ्यापासून निर्माण व्हायचा होता, म्हणूनच गोरक्षनाथास तशी बुद्धी झाली आणि त्याने पुतळा करण्यास घेतला। त्यावेळी त्याच्या तोंडाने सतत संजीवनी मंत्राचा पाठ चालूच होता। पुतळा तयार झाल्यावर करभंजनाने त्यात प्रवेश केला, तेव्हा अस्थि, त्वचा, मांस, रक्त वगैरे सर्व मिळून मनुष्याचा तेजपुंज असा पुतळा बनला। मग तो रडू लागला। त्याच्या रडण्याचा आवाज मुलांनी ऐकला आणि गोरक्षनाथाने भूत आणले असा त्या मुलांनी ओरडा केला व लगेच सर्वजण घाबरून दूर पळून गेले। पुढे वाटेत मच्छिंद्रनाथ भेटताच त्याने त्या मुलांना विचारले, मुलांनो, तुम्ही एवढ्या जोरात का धावत आहात? तुम्हाला घाबरण्याचे कारण काय? तुम्ही अजिबात भिवू नका, मला काय ते सांगा। मच्छिंद्रनाथाचे शब्द ऐकून मुलांनी त्याला पुतळ्याची सर्व हकीकत सांगितली। मुलांचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाला शंका आली व काय प्रकार आहे तो आपण स्वतः डोळ्यांनी पाहावा असा विचार मनात येऊन त्यांनी मुलांना सर्व खानाखुणा विचारून घेतल्या। मुलांनी मच्छिंद्रनाथाला दुरूनच ते ठिकाण दाखवले। तेथून एका मुलाचा टाहो त्याला ऐकू येऊ लागला, तेव्हा हा करभंजन नारायणाचा अवतार आहे हे मच्छिंद्रनाथाने जाणून त्या मुलाला उचलून घेतले व तो चालू लागला। गोरक्षनाथाने पुतळा केला होता, परंतु तोही पळून गेला होता। मच्छिंद्रनाथ ज्या घरापुढे जाऊन गोरक्षाला हाक मारी त्या घरातली मुले घाबरून पळत असत। शेवटी गुरुची हाक ऐकून गोरक्ष एका घरात लपला होता, तेथून बाहेर आला, पण मच्छिंद्रनाथाच्या हातातील मुलाला पाहताच तोही पळाला। त्याला गुरुजवळ येण्याचा धीर होईना। गोरक्षनाथ घाबरला आहे हे मच्छिंद्रनाथाने ओळखले। आपल्या डोक्यावरचे फडके काढून त्याने मुलाला त्यात गुंडाळून ठेवले व गोरक्षनाथाजवळ जाऊन म्हणाला, हा मनुष्य आहे व तो नवनारायणापैकी एक नारायणाचा अवतार आहे। हे ऐकून मग गोरक्षनाथाने झालेला प्रकार सविस्तरपणे गुरुस सांगितला। ते वर्तमान ऐकून मच्छिंद्रनाथास आनंद झाला। तो आपल्या शिष्यास म्हणाला, जसा तू राखेतून उत्पन्न झाला तसाच संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा सजीव झाला। त्यात आता करभंजन नारायणाने संचार केला आहे। तो भूत नसून मनुष्य रूपात देवच अवतरला आहे। अशा प्रकारे सर्व वृत्तांत सांगून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला भीती सोडायला सांगितली। मग गोरक्षासह फडक्यातील मुलाला घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमात गेला। तेथे त्याने गाईचे दूध आणून मोठ्या प्रेमाने त्या मुलाला पाजले व त्याच्यासाठी झोळी बनवली। झोळीत गहिनीनंदनाला घालून हलून निजवले। बातमी सर्व गावात पसरली, तेव्हा गावातील लोक तेथे येऊन
मुलाची विचारपूस करू लागले तेव्हा नाथ जो वृत्तांत सांगत तो ऐकून सर्वांना नवल वाटे. मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करविला हे पाहून ब्रह्मदेवाहून मच्छिंद्रनाथाची योग्यता अधिक आहे असे सर्वजण म्हणू लागले. अशा तऱ्हेने सर्व गावात मच्छिंद्रनाथाविषयी विशेष आदराची भावना निर्माण झाली. मच्छिंद्रनाथाने हे मूल कोणाकडे तरी द्यावे, कारण त्याचे कष्ट मच्छिंद्रनाथाकडून होणार नाही असे गावकऱ्यांनी सुचवल्यावर मच्छिंद्रनाथ उत्तरला, तसे होईल तर फारच उत्तम. अशा तऱ्हेने मच्छिंद्रनाथाची संमती मिळताच मुलाला कोणाच्या तरी घरी ठेवावा, म्हणजे त्याची व्यवस्था नीट होईल असा विचार गावकऱ्यांनी केला. मग मधुनामा नावाचा ब्राह्मण तेथे राहत होता. त्याची गंगा नावाची पत्नी महापतिव्रता म्हणून ओळखली जात होती. उभयंता संतती नसल्यामुळे उदास दुःखी होते, त्यामुळे त्यांना कोणत्याच गोष्टीची हौस वाटत नव्हती. ते त्या मुलाचा पालन पोषण आस्थेने मायेने करतील हे जाणून मच्छिंद्रनाथाजवळ त्याची शिफारस केली. गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून अशा चांगल्या स्त्री पुरुषाच्या हातात गहिनीनाथासारखे रत्न देणे नाथासही योग्य वाटले. मुलाला गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले, मातोश्री, हा पुत्र वरदायक आहे. करभंजन म्हणून नवनारायणापैकी जो आहे याचाच हा अवतार आहे. याचे उत्तम रीतीने संगोपन कर, त्यामुळे तुझे कल्याण होईल. जगाने नवाजण्यासारखा हा निपजेल. हा पुढे कसा होईल हे मातृश्री मी तुला आता काय सांगू, पण याच्या सेवेसाठी मूर्तिमंत कैलासपती येईल. याचे नाव गहिनी असे ठेव. आम्ही तीर्थयात्रेस निघालो आहोत. 12 वर्षांनी हा आमचा बाळ गोरक्ष येथे येईल, तेव्हा तो त्याच्यावर अनुग्रह करील, म्हणून तू याचे संगोपन कर. त्यावर ती स्त्री म्हणाली, 12 वर्षांनी तुम्ही याला परत न्याल, त्यामुळे माझ्या प्रेमात भाडोत्रीपणा येईल, तेव्हा खरी गोष्ट सांगा. मोहनशास्त्र मंत्र म्हणून विभूती तिच्या अंगावर टाकताच तिच्या स्तनात दूध उत्पन्न झाले. मुला स्तनपान केल्यावर तिने गावातील सुवासिनी बोलावून मुलाला पाळण्यात घातले व त्याचे नाव गहिनी ठेवले. पुढे मच्छिंद्रनाथ काही दिवस तेथे राहिला व गावकऱ्यांचा निरोप घेऊन तो गोरक्षासह तीर्थयात्रेस गेला. जाताना गोरक्षाची त्याने परीक्षा घेतली आणि तो अजून कच्चा आहे असे मच्छिंद्रनाथास दिसून आले. मग त्याला बद्री केदार येथे स्वामींच्या हवाली करून तपाला लावावे असे त्याच्या मनात आले. श्री नवनाथ कथासार अध्याय 10 समाप्त होत आहे.